लोकसभा 2024 निवडणूक जोरदार रंगत आली आणि याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 400 पारचा नारा हा महत्त्वाचा जो होता तोच भोवला। लोकांनी मात्र भारतीय जनता पक्षाला नाकारत यावेळेस 400 पार नव्हे तर 300च्या आतमध्येच रोखलेला आहे। आणि याचमध्ये आता जी फोडाफोडी राज्यामध्ये झाली आणि देशामध्ये ईडी सीबीआय यांची जी मनमानी सुरू होती तिला कुठेतरी चाप लावावा अशाच उद्देशाने लोकांनी मतदान केल्याचं या निवडणुकीमध्ये दिसून आलं। तर दुसरीकडे राज्यामध्ये जी फोडाफोडी झालेली आहे त्या फोडाफोडीचा फटकासुद्धा भारतीय जनता पक्षाला जोरदार प्रमाणात बसलेला आहे। आणि या निवडणुकीनंतर युतीमध्ये मात्र सर्व काही अलबेल आहे आणि याच युतीमधल्या एका मंत्र्याची थेट आता हकालपट्टी होणार आहे। मंत्री आहेत अब्दुल सत्तार, शिंदेगडाचे आणि शिंदेंचे जवळचे असलेले सिल्लोडचे आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांची याच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी भारतीय जनता पक्षाने जोर लावलेला आहे। राज्याचे आणि देशातील मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव आपणच केला आणि आपण टोपी काढणार असल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। भारतीय जनता पक्ष युतीमध्ये असताना त्याला मदत केली नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवलेला आहे। म्हणूनच शिंदे गटाची विकेट ही आता पडणार जवळपास निश्चित आहे। अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी केल्यानंतरच भाजप शांत बसेल असा इशारा सुद्धा भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला दिलेला आहे। धन्यवाद।